नमस्कार. नवीन सेमिस्टर म्हणजे अभ्यासाचा डोंगर, बरोबर? पण काळजी नसावी. आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त 80 दिवसांचा गेम प्लॅन. हा प्लॅन अभ्यासाच्या गोंधळाला एका सरळ, सोप्या रस्त्यावर आणून ठेवेल. हो, नवीन सेमिस्टर सुरू झालं की समोर येतो तो सिलेबस, असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्सचा भला मोठा डोंगर. आणि मग दडपण येतं. हे अगदी स्वाभाविक आहे. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण एका चांगल्या प्लॅनने हेच आव्हान एका संधीमध्ये बदलू शकतं. तर आपण काय करणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत मोठ्या चित्रापासून आणि हळूहळू प्रत्येक दिवसाच्या छोट्या छोट्या नियोजनांपर्यंत पोहोचणार आहोत. चला तर मग बघूया हे कसं करायचंय. बरं, मग ते सुरुवातीला जे दडपण येतं ना, त्यावर मात करायची कशी? याचं उत्तर आहे एका सुसंघटित आराखड्यात. विचार करा, हे एक असं हत्यार आहे जे आपल्याला गोंधळाच्या परिस्थितीतून काढून नियंत्रणाच्या स्थितीत आणतं. या संपूर्ण प्लॅनचा सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता असेल तर तो आहे लवचिकता, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. ही काही दगडावरची रेष नाहीये. हा प्लॅन आपल्या गरजेनुसार बदलतो आणि म्हणूनच तो फक्त कागदावर राहत नाही तर प्रत्यक्षात उपयोगी पडतो. आपण कुठल्याही प्रवासाला निघालो की आधी मॅप बघतो, नाही का? अगदी तसंच. चला, आता आपल्या ह्या 80 दिवसांच्या शैक्षणिक प्रवासाचा नकाशा म्हणजे एक एकंदरीत ब्लूप्रिंट पाहूया आणि त्याची रचना कशी आहे ते समजून घेऊया. आता इथे बघा, आपला वेळ नेमका कुठे जाणार आहे. एक गोष्ट लगेच लक्षात येते, सगळ्यात मोठा वाटा आहे मुख्य विषयांच्या अभ्यासाचा. पण त्याचबरोबर प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्टच्या कामालाही चांगलं महत्त्व दिलंय. आणि यातली सगळ्यात हुशारीची गोष्ट कोणती माहितीये? ते आहेत बफर डेज, म्हणजे ऐनवेळी येणाऱ्या अडचणींसाठी राखून ठेवलेले दिवस. हा तक्ता आपल्याला आणखी खोलात घेऊन जातो. प्रत्येक विषयासाठी किती दिवस द्यायचे हे इथे स्पष्ट दिसतंय. पण मी पुन्हा सांगेन, यातला खरा गेम चेंजर आहे बफर डेजचा भाग. हे दिवस म्हणजे आपल्यासाठी एक सेफ्टी नेट आहेत. समजा कधी तब्येत बिघडली किंवा एखादा विषय अपेक्षेपेक्षा जास्त अवघड वाटला तरी आपला पूर्ण प्लॅन गडबडत नाही. सगळं सांभाळून घेतलं जातं. ओके, तर 80 दिवसांचं मोठं चित्र तर आपण पाहिलं. पण प्रश्न असा आहे की हे रोजच्या आयुष्यात कसं आणायचं? याचं उत्तर आहे आठवड्याच्या नियोजनात. ही वीकली रिदम हाच या संपूर्ण प्लॅनचा कणा आहे. हे बघा, हे आहे आपलं वीकली टेम्पलेट, म्हणजे आठवड्याचं एक बेसिक वेळापत्रक. आणि हे साधारणपणे पूर्ण सेमिस्टरभर असंच राहील. प्रत्येक दिवसासाठी एक विषय ठरलेला आहे. त्यामुळे आज काय करू हा गोंधळच नाही. एक छान लय तयार होते. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, वीकडेज आणि वीकेंड्सची विभागणी. हे खूप विचारपूर्वक केलंय. कामाचे दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार हे आहेत नवीन गोष्टी शिकण्यासाठी, प्रगती करण्यासाठी. आणि वीकेंड म्हणजे शनिवार रविवार ते आहेत आठवडाभरात जे काही शिकलो ते पक्क करण्यासाठी, उजळणीसाठी आणि हो, पुढच्या आठवड्याच्या प्लॅनिंगसाठी. चला, आता आणखी झूम इन करूया. 80 दिवसांवरून आठवड्यावर आलो. आता आठवड्यावरून एका दिवसावर येऊया. प्रत्येक दिवस कसा जिंकायचा, त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स कोणते आहेत ते पाहू. कारण शेवटी असे यशस्वी दिवस एकत्र येऊनच एक यशस्वी सेमिस्टर बनतं. आपल्या दिवसाची विभागणी साधारणपणे 4 सेशन्समध्ये केली आहे. आणि यामागे एक लॉजिक आहे. सकाळचं सत्र, जेव्हा आपलं मन ताजंतवानं असतं, ते आहे नवीन आणि अवघड थिअरी समजून घेण्यासाठी. दुपारचं सत्र आहे प्रॅक्टिकल्स किंवा प्रोजेक्ट वर्कसाठी. संध्याकाळचं सत्र आहे रिव्हिजन आणि असाइनमेंटसाठी. आणि रात्री एक छोटंसं ऑप्शनल सेशन आहे हलकं फुलकं वाचन किंवा MCQ सोडवण्यासाठी. आणि पुन्हा एकदा तोच महत्त्वाचा शब्द येतो, लवचिकता. इथे बघा, दररोज किमान 4 तास आणि कमाल 7.5 तासांपर्यंत अभ्यासाची रेंज दिली आहे. याचा अर्थ काय? ज्या दिवशी एनर्जी कमी वाटतेय किंवा दुसरं काही महत्त्वाचं काम आहे तेव्हा किमान अभ्यास केला तरी पुरेसा आहे. आणि ज्या दिवशी मस्त मूड आहे तेव्हा कमाल मर्यादेपर्यंत अभ्यास करू शकता. काहीच बंधन नाही. ठीक आहे, तर हे 80 दिवस संपले, अभ्यासक्रम पूर्ण झाला. मग पुढे काय? आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, परीक्षा. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेसाठी आपली स्ट्रॅटेजी पूर्णपणे बदलावी लागते. हे अगदी स्पष्ट आहे. 80 दिवसांचा प्लॅन होता शिकण्यासाठी, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी. पण परीक्षेचा काळ वेगळा आहे. तिथले नियम वेगळे आहेत. तो काळ नवीन काही शिकण्याचा नाही, तर जे शिकलोय त्याची उजळणी करण्याचा आहे. फक्त आणि फक्त उजळणी. तर मग परीक्षेच्या काळात काय करायचं? हे काही सोपे पण महत्त्वाचे नियम आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम, नवीन टॉपिकला हात लावायचा नाही, फक्त रिव्हिजन व फोकस करायचं. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या,
गणितांचा डायग्रॅमचा सराव करायचा. आणि हो, पुरेशी झोप आणि टेन्शनवर नियंत्रण हे तर सगळ्यात महत्त्वाचं. हा फरक नीट समजून घेऊया. 80 दिवसांच्या काळात आपला फोकस होता नवीन गोष्टी शिकण्यावर. पण परीक्षेच्या काळात आपला फोकस शिफ्ट होतो आठवण्यावर आणि सराव करण्यावर. लर्निंग विरुद्ध रिकॉल. हा जो माइंडसेटमधला बदल आहे ना, तोच परीक्षेतील यशासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आपण या सगळ्या चर्चेंचं शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातून काय शिकायला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या प्लॅनला आपण आपल्या गरजेनुसार कसं वापरू शकतो. ह्या योजनेचं संपूर्ण सार खरं तर ह्या एका वाक्यात आहे की ही लवचिक योजना आपला अभ्यास, प्रोजेक्ट्स आणि आपलं वैयक्तिक आयुष्य या सगळ्यामध्ये एक बॅलन्स साधायला मदत करते. कारण अंतिम ध्येय फक्त मार्क्स मिळवणे नाहीये, तर ते चांगलं आरोग्य आणि मनःशांती राखून मिळवणं आहे. चला, जाता जाता महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया. पहिलं, लवचिकता स्वीकारा. मिनिमम मॅक्झिमम अभ्यासाच्या वेळा वापरा. दुसरं, आपल्या सेमिस्टर, आठवडा आणि दिवसाचं नियोजन करा. तिसरं, बफर दिवसांचा हुशारीने वापर करा. आणि चौथं, परीक्षेच्या वेळी शिकण्यावरून आपलं लक्ष उजळणीवर आणा. शेवटी एकच गोष्ट, हा प्लॅन म्हणजे एक तयार फ्रेमवर्क आहे, एक उत्तम मार्गदर्शक आहे. पण या मार्गावर चालून आपल्या यशाची कहाणी लिहिणारे शिल्पकार आपण स्वतःच आहोत. तर मग विचार करा, या तत्वांचा वापर करून आपण आपल्या यशाचा मार्ग कसा तयार करणार.